नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव नगर विकास प्राधिकरण अर्थात बुडामध्ये भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणाची COD आणि CID चौकशी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 1 कोटी रुपये किंमत असलेल्या मालमत्तेची 20 ते 25 लाखांना विक्री करण्यात आली असून 100 कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोणत्याही कारणास्तव दुर्लक्ष केले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तांत्रिक बिघाडामुळे एअरक्राफ्ट एका शेतामध्ये लँडिंग करावे लागल्याची घटना आज सकाळी सांब्रा विमानतळानजीक घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून पायलट व सहाय्यक सुखरूप आहेत. आज सकाळी सांब्रा एअरफोर्सच्या प्रशिक्षणार्थी एअरक्राफ्टने उड्डाण केले होते. दरम्यान हे एअरक्राफ्ट पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रेल्वे मार्गाची दुरुस्ती केली जाणार असल्याने बुधवार दिनांक 31 मे रोजी टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट व न्यू गांधीनगर येथील रेल्वे गेट काही काळासाठी बंद ठेवले जाणार आहे. बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत दोन्ही रेल्वे गेट बंद ठेवले जाणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. विनायकनगर हिंडलगा येथे धोकादायक ट्रान्सफॉर्मर असून तो इतरत्र हलवावा अशी मागणी मागील 6 महिन्यापासून हेस्कॉमकडे केली जात असताना अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या ट्रान्सफॉर्मरवर अनेक वेळा शॉर्ट सर्किट होत असून आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. कोणताही मोठा अनर्थ घडण्यापूर्वी ट्रान्सफॉर्मर इतरत्र बसवावा अशी मागणी स्थानिकांनी हेस्कॉमकडे केली आहे. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असाच काहीचा प्रकार हलगा येथे आज घडला. 4 ते 5 वर्षाच्या मुलगीचा घरात आलेल्या सापावर पाय पडणार तोच साप मागे सरकला आणि मोठा अनर्थ टळला. हलगा येथे आज सकाळी ही घटना घडली. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर सर्पमित्र रामा पाटील यांना पाचारण करून सापाला पकडण्यात आले आणि त्याला मानवी वस्तीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. सीमा लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या वारसांना वाढीव मानधन जमा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असून सीमावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे. याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने इतर योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी केली जात आहे. खानापूर अनमोड रस्ता गोव्याला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र कंत्राटदाराने काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीसाठी खुदाई केली असून महिन्यापासून काम बंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. निप्पाणी येथील व्यापार व उद्योग परिसरातील ग्रामीण भागासह महाराष्ट्र सीमेलगतच्या गावांचा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. यातून पालिका प्रशासनाचे उत्पन्न देखील वाढत आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून निप्पाणी शहराला भेडसावत असणारी अतिक्रमणाची समस्या मात्र संपताना दिसत नाही. बहुतांश भागातील पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून कारवाईकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षकांची रिक्त पदे अतिथी शिक्षकांच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 1607 अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिकसाठी 1046 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात माध्यमिकसाठी 350, बेळगावसाठी 211 अशा 561 पदांचा समावेश आहे. अथणी कागवाड विधानसभा मतदारसंघात भाजप पराभूत झाला तरी खचून न जाता भविष्यात येणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.
याच्या तयारीसाठी डबल इंजिनचे नेते कामाला लागले आहेत. पाटील पिता पुत्र कागवाड विधानसभा मतदारसंघात भाजपची पक्ष संघटना भक्कम करण्याच्या तयारीला लागले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना उभारी देत आहेत. काळाम्मावाडी धरणातील पाणी निढोरी उपकालव्यातून कर्नाटक हद्दीतील हदनाळमध्ये पोचल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मे महिना संपत आला तरी कालव्याला पाणी न आल्याने ऊस पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. दरम्यान कालव्याला पाणी आल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुराला सोमवारी सर्पदंश झाला होता. तातडीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी निंगप्पा मसळी व सहाय्यक संचालक शिवानंद शिरगावे यांनी तातडीने मजुराला रुग्णालयात दाखल केले. नागराळ येथील यशवंत हनुमंत शिंदे वय वर्षे 42 असे सर्पदंश झालेल्या मजुराचे नाव आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.